तर आता पुढचा निर्णय मुख्यमंत्री काय घेतात हे पाहावं लागणार आहे। मात्र हार घालण्यासंदर्भात त्यांनी इशारा करून प्रशासनाला चौकशी केलेली आहे। मनोज जरंगे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। मनोज जरंगे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन हे तिघजण या ठिकाणी आहेत। हे तिघजण आता मंचाकडे निघणार आहेत। मात्र तत्पूर्वी हे तिघही नेते मिळून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्याची शक्यता आहे। मात्र चारही बाजूने इतकी प्रचंड गर्दी झालेली आहे की इथून रस्ता शोधणं हे सगळ्यांसाठीच कठीण झालेलं आहे। हार सुद्धा या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। दोन्ही बाजूने हार आलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून मंचावरती येण्याची शक्यता या ठिकाणी आता सध्या दिसत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनोज जरंगे हे दोघे जण या ठिकाणी थांबलेले आहेत। क्रेन वरती थांबलेले आहेत। हा क्रेन उचलला जातोय आणि क्रेन मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनोज जरंगे पाटील, गिरीश महाजन हे सगळेजण आणि दीपक केसरकर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। हे चौघजण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालणार आहेत। हार सुद्धा या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। मात्र चारही बाजूने प्रचंड गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। हा प्रचंड मोठा क्रेन जो आहे तो या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। चारही बाजूने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरंगे हे अभिवादन करताना पाहायला मिळत आहेत। मनोज जरंगे यांच्याही चेहऱ्यावरती एक वेगळा आत्मविश्वास दिसतोय। त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सुद्धा आज आत्मविश्वास जो आहे तो चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय। आरक्षण दिल्याचा आत्मविश्वास जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय। मनोज जरंगे सातत्याने सगळ्यांना अभिवादन करतायत आणि आपण जर खाली बघितलं तर प्रचंड मोठा जनसमुदाय आहे जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरंगे यांना प्रतिसाद देताना आपल्याला पाहायला मिळतोय। एक आरक्षण मिळाल्याचा जल्लोष आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पुष्पहार अर्पण करणार आहेत, पुष्पहार घालणार आहेत आणि त्यानंतर परत खाली उतरून मुख्यमंत्री आणि मनोज जरंगे यांची मोठी सभा जी आहे या ठिकाणी सुरू झाली असेल। या प्रचंड रणधुंदुभी घोषणा ज्या आहेत ते या चौकामध्ये सुरू झालेला आहे। इथला आसमंत सगळीकडे घोषणांनी व्यापून गेलेला आहे। काही ठिकाणी गुलाल सुद्धा उधळायला सुरुवात झालेली आहे। प्रत्यक्ष मंचावर गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरंगे यांना गुलाल लावतील आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात गुलालांची उधळण व्हायला सुरुवात होईल। हा क्रेन जो आहे तो हळूहळू छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दिशेने चाललेला आहे आणि अवघ्या काही क्षणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनोज जरंगे पाटील हे दोघेही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालणार आहेत। पुन्हा एकदा त्यानंतर क्रेन खाली उतरवलं जाईल। क्रेन खाली उतरवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरंगे हे मंचावरती आलेले असतील आणि त्या ठिकाणी सभेला सुरुवात झालेली असेल। आपण बघू शकताय एक मोठा जल्लोष आहे या ठिकाणी। संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गाव, वाडी, वस्ती, तांड्यावरून आलेला मराठा समाज आहे। या मराठा समाजाला आरक्षणाची अपेक्षा होती। आरक्षण मिळाल्यानंतर आपल्या जिल्ह्यातल्या नोकरी मिळेल, शिक्षणात फायदा मिळेल, या सगळ्या कारणामुळे मराठा समाज या ठिकाणी आलेला होता। या सगळ्या लोकांना स्वतःच्या भविष्याची चिंता आहे, आपल्या लेकराबाळांच्या भविष्याची चिंता आहे आणि ती भविष्याची चिंता घेऊन मराठा समाज गेल्या 5 महिन्यांपासून सातत्याने या ठिकाणी संघर्ष करत होता आणि याच संघर्षाचा एक भाग म्हणून मुंबईचा मोर्चा काढण्यात आला होता आणि मुंबईच्या या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एपीएमसी मार्केटमध्ये हा सगळा समाज लाखोच्या संख्येने उपस्थित आहे, जल्लोष करतोय। एक आरक्षण मिळालेलं आहे, 75 वर्षाचा संघर्षाला यश मिळालेलं आहे। जो मराठा समाज शेती करायचा, सातत्याने सांगायचं की आम्ही कुणबी आहोत, त्यांना आज अधिकृतरित्या कुणबीचं राजपत्र मिळालेलं आहे। जो कुणबी समाज होता तो शेती करायचा, त्याला कुणबी असल्याचं आज राजपत्र मिळालंय। हे राजपत्र ही त्यांच्या भविष्याची गुरुकिल्ली आहे। ही भावना मराठा समाजामध्ये आहे आणि तीच भावना या ठिकाणी साजरी करण्यासाठी, त्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी एकत्रित आलेले आहेत। आपण बघू शकताय की हा जो क्रेन आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आलेला आहे आणि या ठिकाणी जल्लोष सुद्धा होत असताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतायत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनोज जरंगे हे दोघंही एकत्रितरित्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार आहेत। या दोन्ही पवित्र हातातून
हा पुष्पहार अर्पण होत आहे। मी या ठिकाणी सन्माननीय मनोज दादा आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती करतो, आपण हार अर्पण करायचंय। छत्रपती शिवाजी महाराज की। अरे आवाज महाराष्ट्राच्या कणाकणापर्यंत गेला पाहिजे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। अरे तुमचं आमचं नातं काय? अरे तुमचं आमचं नातं काय? या ठिकाणी मराठ्यांच्या आरक्षणाच्या लढ्याचा ऐतिहासिक क्षण आणि या ऐतिहासिक क्षणाचे जे खऱ्या अर्थाने या ठिकाणी सन्माननीय दीपक केसरकर साहेब, गिरीश महाजन साहेब यांनी छत्रपतींना पुष्पहार अर्पण केलेला आहे। आणि आज या ऐतिहासिक क्षणासाठी मराठ्यांचे संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब या दोघांनी शपथ घेतली होती, मराठा समाजाला न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही आणि ती शपथ पूर्ण होत आहे। जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करायचं। या दोन्ही योद्ध्यांनी दोन्ही मराठ्यांचे नेते क्रांतिकारक आहेत आणि या क्रांतिकारक नेत्यांनी जो निर्णय घेतला ते दोघांचे शब्द आज सत्यात